नमस्कार, एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत। आरग तालुका मिरज येथील भूमी अभिलेख कार्यालय येथे कामकाजाचा बट्ट्याबोळ, ग्रामस्थांची गैरसोय। अधिक माहिती अशी की आरग येथील भूमी अभिलेख कार्यालय आठवड्यातून एकदा गुरुवारी चालू असते, परंतु येथील अधिकाऱ्याच्या कामचुकारपणामुळे लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। आरग परिसरातील अनेक गावांचे कामकाज या कार्यालयात चालते। काल गुरुवारी कामकाजाचा दिवस असल्याने आसपासचे ग्रामस्थ सकाळी 10 वाजल्यापासून कार्यालयासमोर ताटकळत बसले होते, परंतु सदरचा अधिकारी सायंकाळी 4:30 वाजता आला। सदर घटनेबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी कलगोंडा पाटील आणि पत्रकार यांनी जाब विचारला असता या कामचुकार अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे देऊन पत्रकारांना आम्ही उत्तर देण्यास बांधील नाही असे सांगितले। या अगोदर हे कार्यालयास कुलूप लावण्याचा कार्यक्रम ग्रामस्थांकडून झाला होता, तरीही जैशी ती परिस्थिती दिसून आली। सदर प्रकरणी अधिकारी वेळेवर न येण्याच्या प्रकाराबद्दल संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई व्हावी आणि ग्रामस्थांची होणारी गैरसोय टाळावी अशी येथील ग्रामस्थांची मागणी आहे। कुठून आलाय तुम्ही? आम्ही बेळंकी कृष्ण आलोय। किती वाजता आलाय? 10 वाजता। ऑफिसला, भूमी अभिलेख ऑफिसला? होय। ते साहेब आले नाहीत अजून? नाहीत। 3 आठवड्याचं मूल आहे ना, तिचं तसलं ठेवून घरात आलो। डिलिव्हरी मुलगी झालेलं त्याचं मूल ठेवून आलाय होय, आणि सकाळी 10 वाजता येऊन बसलाय तुम्ही, तरी सुद्धा इथले अधिकारी आले नाहीत। असं नसते। मला काय म्हणायचं आहे, तुम्ही जर वेळाने येणार असता तरी फक्त सूचना दिल्या असतात का नाही? आम्ही मान्य करतो, त्याबद्दल काय म्हणायचं नाही। फोन करून सांगता येते बरोबर, त्याबद्दल आम्हाला काय म्हणायचं उशीर होईल काय एवढं सांगायला पाहिजे नको। पण आम्हाला यायला काय मी काय दुसरे नव्हतं, जे काम होतं तहसीलदार मॅडमचं आज म्हणजे ते प्रिंटा द्यायचं होता, त्यांचं कुठलं ते बांधकाम तिने हे केलंय, मागणी केल्या जागेसाठी चालना असतील तुमची, ह्याबद्दल मला काही म्हणायचं नाही। असणार 100% ह्याबद्दल वाद नाही, पण फक्त इथं माणसांची जी गैरसोय होत्या, सकाळपासून येऊन बसत्यात आणि आता 4 वाजेपर्यंत बसल्यात, धारा काढायच्या असतात लोकांनी। संध्याकाळचे शेतकरी वर्ग आहे, त्यांनाच नाही अडचण येऊ नये म्हणून मी तुम्हाला काय म्हणतोय, तुम्ही वेळाने येणार असला तर तशी सूचना इथं द्या, साहेब अमुक टायमाला येणार आहे, तरी त्यांची गैरसोय होणार नाही हे मला म्हणायचं आहे। बरोबर? कुठल्या कामं साहेब गेली 1 महिनाभर ह्यांचा संपमध्ये महिना 1.5 महिना त्यात गेला। परत गेल्या गुरुवारी संप मिटल्यानंतर मंगळवार तेवढं आले, ह्यांचं काम केले मंगळवार, पण तिने आले नाहीत मंगळवार। आज गुरुवारी सकाळपासून अजून सकाळी 10 वाजता शुगरचे पेशंट आहे, आजी तिथं बसल्यात, ही सगळी सकाळ 10 वाजता येऊन बसल्यात। बेळंकीची माणसं आहेत, पाऊस पाण्याचं हे वातावरण, आज ह्यांनी जर जायचं झालं तर मिरजवरनं जायला लागतंय। त्यांची परिस्थिती अशी असताना अजून तर साहेब हजर नाहीत आणि आठवड्यातनं एकच दिवस तो म्हणजे गुरुवार तेवढा मिळतोय आणि ह्या गुरुवार सुद्धा त्यांना वेळ मिळत नाही। जरी ह्यांनी जर समजा उशीर होत असेल हे तर ह्या साहेबांना फोन करून सांगता येते की नाही, ते पण तिने सांगितलं म्हणजे आम्ही मूर काय देऊन बसायचं नुसतं। आता ह्याच्या आधी एक वेळा सुद्धा आम्ही असंच तक्रार केली, तेवढ्यापुरतं 4 दिवस चालायचं आणि परत आहे तसं व्हायचं। तुम्ही किती वाजता आला? 10:30 मग ह्याला कुठे असंच चालायचं का? आम्ही काय बोलायचं नाही, बोलल्यावर मग त्यांना लगेच वाईट वाटतं। मग सरकारी कामात अडथळा, ह्या माणसांचं यांचं काम स्वच्छ आहे। मी आज नाही, गेली 10-12 वर्षापासून बघतो यांचं काम स्वच्छ आहे, पण इथे येणारी अधिकाऱ्यांचं असा मनमानी कारभार आहे, पाहिजे त्यावेळी येणार, पाहिजे त्यावेळी जाणार। आज जर आता जरी आलं तर रात्री 10 वाजेपर्यंत काम करावं लागेल, नाही तर आम्ही ह्या कुलूप आणून गेलो।